महत्त्वाची बातमी। खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरती का खोलीत बंद केल्याचा दावा भाऊ तोरसेकर यांनी केलेला आहे। त्यावरून सोशल मीडियावरती दुसरी चर्चा रंगलेली आहे। संजय राऊतांना मारहाण झाल्याच्या चर्चांना ऊत आला। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या मुद्द्यावरून राऊतांवरती तोफ डागलेली आहे। तर सर्वांना पुरून उरेन असा पलटवार करत संजय राऊतांनी सर्व चर्चांना विराम दिलेला आहे। मातोश्री में उद्धव ठाकरे के निवास स्थान पर जो मुंबई के कार्यकर्ताओं को और जो ऑफिस बेरर्स है, पदाधिकारी है, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख वगैरह, उनकी मीटिंग में जब अपना बड़बोनापन फिर से संजय राउत ने शुरू कर दिया तो इतने लोग गुस्सा हो गए, जमा हुए वहां थे वो कि वो बोले आप चुप करो, आप नहीं तो पार्टी डुबाइए। और जब संजय राउत फिर से अपनी ही बात आगे रखने लगे तो कुछ लोगों ने उनको उठाकर मातोश्री की किसी रूम में बंद कर दिया। ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकारण ढवळून निघाले। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी संजय राऊतांना एका खोलीत बंद केलं होतं असा गौप्यस्फोट भाऊ तोरसेकरांनी केला। त्यानंतर सोशल मीडियात तर मारहाणीची ही चर्चा सुरू झाली। भाऊ तोरसेकर यांनी कथित घटनेचं विश्लेषण केलं। असं का घडलं, असं का घडू शकतं या शक्यतांवर तोरसेकरांनी मत व्यक्त केलं। तर दुसरीकडे नेहमीच संजय राऊतांसोबत शाब्दिक सामना करणारे नितेश राणेंनी हे ट्विट करून राऊतांना टिवसलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांनीही आलेल्या संधीचा चांगला सदुपयोग करून घेतला। संजय राऊतांचे जर कदाचित काही दिवस जर का आता फिरले असेल आणि त्यांना उतरती कळा लागली असेल तर कदाचित तसं पण घडू शकतं। हा सगळा गलका सुरू झाल्यानं माध्यमांनीही संजय राऊतांना त्यांच्या नित्यनेमाच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत गाठून सुरू असलेल्या चर्चांवर प्रश्न विचारला। मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवरती होत नाहीत, झालेल्या नाहीत। उद्धव ठाकरे काही लोकांना 1 to 1 भेटत आहेत बरं का। RSSचा जो IT सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा। संजय राऊत इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी मागे काय झालं आणि पुढे काय करणार हेही त्यांच्या शैलीत जळजळीत शब्दात सांगून टाकत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे। त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांनी। तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या। मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहोत। संजय राऊत आणि सत्ताधारी यांच्यात दररोज लढाई सुरू असते। सत्ताधाऱ्यांकडून नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अमोल मिटकरी यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रवक्ते संजय राऊतांवर हल्ले चढवत असतात। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून संजय राऊत या सगळ्या नेत्यांचा पत्रकार परिषद आणि सामनातल्या अग्रलेखाच्या माध्यमातून एकट्यानं मुकाबला करत असतात। आणि आता कथित मारहाणीच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या शाब्दिक रणसंग्राम सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बघूया मस्ताजोग हत्याकांडासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स। राज्यामध्ये बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे चांगलंच गाजतंय आणि या प्रकरणामध्ये एकीकडे बीड पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची CID कडून चौकशी केली जाते, तर दुसरीकडे याच पोलीस ठाण्यामध्ये 5 नवे कोरे पलंग आणलेले आहेत आणि चर्चेला उधाण आलेलं आहे। हे पलंग पोलीस स्टेशनमध्ये कोणासाठी आणण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण पोलीस स्टेशनमध्ये पलंग कशासाठी हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे। मात्र कालपर्यंत 5 पलंग होते, आज त्यातील 1 पलंग गायब झालेला आहे। त्यामुळे 1 पलंग नेमका गेला कुठे हा सवाल उपस्थित केला जातोय। जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने
मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी. तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे. केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही. तर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत, पाहूया. तर खरंच वाल्मिक कराडसाठी हे पलंग आणण्यात आलेले आहेत का, हा सवाल आहे. कराडच्या पोलीस कोठडीनंतर पलंग का आणले? पोलीस ठाण्यामध्ये पलंगांची आवश्यकता आहे का? राज्यात सर्वच पोलीस स्टेशनमध्ये पलंग आहेत का? तर 5 पलंगांमधला एक पलंग नेमका गेला कुठे, हा महत्त्वाचा सवाल आहे. तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाला म्हणजेच कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, असा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केल्यामुळे विविध चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड असेल तर मोठा आका कोण, यावरून चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे वडेट्टीवार यांचं विधान धनंजय मुंडेंनी मात्र खोडून काढलेलं आहे. मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. तर कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचं काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. दरम्यान मसाजोग हत्याकांडावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे. बीडचे बिल क्लिंटन अशी टीका राऊतांनी केली आहे. तर सचिन खरात यांनी वाल्मिक कराड यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे, पाहूया. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे, पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही. तरीही मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे. आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहीत होता, आता बीड क्लिंटन आलेलं आहे. हेच वाल्मिक कराड मध्यंतरी फरार झाले होते. नंतर ते 20-22 दिवसानंतर पुण्यातील CID ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सरेंडर केलं. ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल आणि नक्कीच या कुटुंबाला, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल. तर वाल्मिक कराडने पुण्यामध्ये CID समोर सरेंडर केलं.